वर्षाच्या मुलीमुळे कसाबला फाशी झाली। ती रात्र होती 26/11ची, जेव्हा मुंबईच्या सीएसटी वर ही 9 वर्षाची देविका आपल्या फॅमिली सोबत ट्रेनची वाट बघत होती आणि अचानक तिथे झाला एक मोठा स्फोट। सगळे लोक पॅनिक झाले आणि तेवढ्यातच 2 टेररिस्टनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला। लोक रक्ताच्या थरोड्यात पडत होती आणि त्यातच एक गोळी या चिमुकल्या देविकाच्या पायाला लागली आणि ती तिथेच बेशुद्ध झाली। या चिमुकलीला वाचवण्यासाठी तिच्या पायावर 6 वेळा सर्जरी झाल्या। नंतर ती बरीही झाली, पण ती बरी होत असताना एकच चेहरा तिच्या डोळ्यासमोरून जात होता। तो होता मोहम्मद अजमल अमीर कसाब। 6 महिने झाले तरीही कसाब अजूनही कोर्टाच्या पायऱ्या चढत होता, कारण या कसाबला क्रिमिनल घोषित करण्यासाठी साक्षीदार कमी पडत होते। तेव्हा ही 9 वर्षाची देविका या टेररिस्ट विरोधात उभी राहिली आणि त्याच्याकडे बोट दाखवत म्हणली, हाच तो माणूस ज्याने स्टेशनवर गोळीबार केला। आणि तिच्या याच कन्फेशनमुळे कसाबला फाशी झाली। पण देशासाठी एवढी हिम्मत दाखवूनही त्या मुलीला काय मिळालं माहितीये? तर तिला मिळालं घर देण्याचं फक्त प्रॉमिस। आज या इन्सिडेंटला 17 वर्ष पूर्ण झालेत। या काळात सरकार आले आणि गेले, पण कोणीही तिला तिचं हक्काचं घर मिळून देत नव्हतं। पण आज तब्बल 17 वर्षांनी तिला तिच्या हक्काचं घर काही महिन्यांपूर्वी मिळाल्याचं सांगितलं जातंय। या निडर देविकाला शार्पनर कडून सलाम। शार्पनर।